हाताला धरून पठाणाने संभाजीराजांना आपल्या सालारी डेऱ्यात आणले. मेने जोडून संभाजीराजांचा जनाना हत्यारबंद पहाऱ्यात बहादूरगडाकडे रवाना केला गेला. दुसऱ्या दिवशी तळावर नजराना पेश करण्यासाठी दिमाखदार बैठक उठविण्यात आली. शाही बिछायाती पांघरून ती सजविण्यात आली होती. आपले इखलास खान, इरज खान असे सरदार दिलेरने न विसरता हजर ठेवले होते. त्यांच्या साक्षीने संभाजीराजांना मोगली दख्खन सालार दिलेरने आलमगीराने दिल्लीहून पाठवलेला झुलबाज हत्ती, 3 अरबी घोडे, हिरव्या म्यानाची तलवार, चौघडा आणि शाही आसवाबांचा नजराना पेश केला. 7,000 स्वार आणि 7,000 जातांची वऱ्हाड खानदेशीची मनसब संभाजीराजांना शाही दरबाराने बहाल केल्याचे फर्मान जमल्या सरदार दरकदारांना घोषित करण्यात आले. दिल्या मनसबीतील हाताखाली येणाऱ्या फौजदार, हवालदार, नायकांची दिलेरने संभाजीराजांना ओळख करून दिली. जे फर्मान औरंगजेबाने मागे संभाजीराजांसाठी म्हणून पाठविले होते आणि जे शिवाजी महाराजांनी धिक्कारून ठोकरून परत पाठविले होते, ते आज संभाजीराजांनी विचित्र मनस्थितीच्या आहारी जाऊन स्वीकारले होते. मराठी दौलतीत युवराज म्हणून मावळ्यांचे मुजरे आपलेसे करणारे संभाजीराजे आता औरंगजेबाचा शाही मनसबदार शंभू खान म्हणून हशमांचे कुर्नीस आपलेसे करू लागले. उमद्या बांड्या भोसल्यांच्या हयातीतील काळ्याकुट्ट पर्वाला सुरुवात झाली. पणजोबा मालोजीराजे, आजोबा शहाजीराजे, आबासाहेब, शिवाजीराजे या भोसल्यांच्या कुळदेठातील कुणीही कधी ना कधीतरी ते हे काळेकुट्ट पर्व सोसल्या भोगल्याविना सुटलेले नव्हते. संभाजीराजांना दिला जाणारा नजराना आणि मनसबदारी बघून एकच आसामी अस्वस्थ बेचैन झाली होती. बजाजीराजे निंबाळकरांचे पुत्र, छत्रपतींचे जावई, संभाजीराजांचे एका नात्याने मामेभाऊ आणि दुसऱ्या नात्याने दाजीसाहेब महादजी निंबाळकर. नजराण्याच्या बैठकीवरून संभाजीराजे आपल्या डेऱ्यात आले. पाठोपाठ त्यांना पहाऱ्याच्या हशमाने वर्दी दिली. शालक फलटणवाले निंबाळकर पेश आ रहे है. मस्तकी तिकोनी जरीबंद पगडी असलेले, अंगावर खिल्लत चढविलेले महादजी डेऱ्यात आले. वयाने ज्येष्ठ असले तरी मानाची अदब राखत त्यांनी संभाजीराजांना तसलीम दिली. आम्ही जातीने भेटीस आलो आहोत. युवराजांशी काही बोलावं म्हणून महादजींनी विषयास हात घातला. बोला राजे, काय करून बसलात हे? कसे बोलावे ते महादजींना सुधरले नाही. मतलब कशाला आलात या खातेऱ्यात? संभाजीराजांनी महादजींना निरखत कडवा सवाल केला. अंगी शाही खिल्लत पांघरून तुम्ही आम्हाला हे विचारावं, तुम्ही का इथं हत्यार राबवित आहात? आमचा सल काय तो कोणाला कळायचा नाही कधी. पहाडासारखे वडीलधारे पाठीशी असताही आडवाट तुम्ही मात्र धरायला नको होती राजे. बस दाजीसाहेब, राजवाटा खुंटल्या की आडवाटेशिवाय काही करता येत नाही. आमचा सल ही कोणाला कधीच नाही कळणार. कळला तरी उकलणार नाही. अजून शांत विचार करा राजे, वेळ गेली नाही. तुम्ही परतावं असं आम्हाला वाटतं. अभिषेक झालेल्या युवराजांनी राहावं अशी ही जागा नाही. आम्ही विचार केला आहे. आम्हाला युवराज म्हणू नका. भयान शांतता डेऱ्यात कुचमून पडली. या निर्णयानं पस्तवाल एवढंच सांगतो आम्ही. येतो आम्ही. महादजी आले तसे जायला निघाले. डेऱ्याबाहेर पडणाऱ्या त्यांच्या कानी बोल पडले. आमच्या अक्कासाहेबांना नमस्कार सांगा. युवराज म्हणून नव्हे, पाठचे दुर्भागी भाऊ म्हणून. सखूबाईच्या आठवणीने संभाजीराजे पिळवटले. महादजी डेऱ्याबाहेर पडले. या मेहुण्यांच्या भेटीगाठीची खबर दिलेरला लागली होती.
महादजी आपल्या गोटातील डेऱ्यात जातात न जातात तोच पठाणी हत्यारबंद हाशमांचा त्या डेऱ्याभोवती घेर पडला. महादजी नजरबंद झाले. दिलेर खानाचे ग्रह आता बळाला लागले. विजापूर दरबारात वजीर सिद्दी मसूद आणि सेनापती सर्जा खान यांची तेढ पडली. एकेकाळी मिर्झा राजा, दिलेर खान, शिवाजीराजे, नेताजी पालकर या 4 ताकदवार सेनापतींच्या स्वारीत विजापूरचे रक्षण करणारा सर्जा खान विजापूर पारखा होऊन थेट दिलेरला येऊन मिळाला. दख्खनेचा एक शहजादा आणि एक सरलष्कर मिळताच दिलेरचे पारडे जड झाले. औरंगाबादला असलेल्या मुअज्जम उर्फ शाह आलम या दख्खन सुभा औरंगपुत्राला दिलेरची ही वर्तान काही मानवणार नव्हती. दिलेर आता विजापूर गिळण्याचं स्वप्न बघत होता. त्याला हे श्रेय मिळू नये म्हणून शाह आलम त्याला मराठ्यांवर चाल करण्याचा अनाहोत सल्ला देत होता. दोघांचे पराकोटीचे मतभेद झडत होते. संभाजीराजांसह दिलेरने बहादूरगड सोडला आणि अकलूजला तळ दिला. हे ठाणे आदिलशाही व मराठेशाहीवर चाल घेण्यासाठी मोक्याचे होते. दिलेर विजापूरवर चालून येणार या भयाने वजीर मसूद खानाने छत्रपती शिवाजीराजांशी बोलणी लावली. राजांनी मसूदला मदतीचा हात देण्याचे अभय लिहून पाठविले. यात 2 हेतू होते. विजापूर दिलेरच्या मोगली घशात जाऊ देणे हिताचे नव्हते आणि दुसरे म्हणजे साधेल त्या प्रयत्नाने संभाजीराजांना दिलेरच्या गोटातून उचलायचे होते. सरलष्कर हंबीरराव आणि आनंदराव यांच्या म्होरकेपणाखाली मराठी फौजांच्या 2 फळ्या आदिलशाहीत उतरल्या. या फौजातील जासूद प्राण धोक्यात झोकून दिलेरच्या तळावर संभाजीराजांना भेटले होते. पण युवराज हट्टाला पेटले होते. काही ऐकायला तयार नव्हते. जासूद हताश परतले होते. आदिलशाहीत आता 3 शक्तींचा तिढा पडला होता. अकलूजला दिलेर, संभाजीराजे आणि सर्जा खान. विजापूरला चिंताग्रस्त मसूद खान व आदिलशाही आणि युवराज परत मिळवण्यासाठी जमेल तेवढा आदिलशाही मुलूक मराठाशाहीला जोडण्यासाठी दौडणाऱ्या मराठी फौजा. अकलूजच्या तळावर आपल्या डेऱ्यात संभाजीराजे अस्वस्थ फेऱ्या घेत होते. त्यांचे मन बहादूरगडात गुंतले होते. आठवणींची गुंतवण उकलीत होते. काय असतं एकेकाचं भाग्य. युवराज्ञी बरोबर आम्ही शृंगारपुरात राहिलो. त्यांचं कौतुक सोपस्कार त्यांच्या माहेरी झाले आणि यांना दुर्गाबाईच्या आठवणीने संभाजीराजे पिळवटले. युवराज्ञी, तुम्ही नेहमी म्हणत आलात, आम्ही बाशिंग बांधले आहे ते रान वाऱ्याशी. खरं आहे ते, पण ते तुमच्या बाबीने नव्हे, तुमच्या धाकल्या बाईच्या बाबीनं. शृंगारपूर सोडताना तुम्ही म्हणालात, धाकल्या बाईंना जपावं. जिथे आमची उधळण झाली तिथं त्यांना कोणी जपावं. आमच्या कपड्यांनी पेट घेतलेला माणूस धावावा तसे संभाजीराजे मन सैरभैर धावू लागले. संभाजीराजेंचे मन सैरभैर धावू लागले. अक्कासाहेब, कसला खोडा घातलात हा तुम्ही. मुलखात असत्या तर आमच्या युवराज्ञींनी यांना तळहाताच्या फोडासारखं जपलं असतं. विचारांचा पाठलाग टाळावा म्हणून संभाजीराजे डेऱ्याबाहेर आले. बहादूरगडाहून निघालेले 2 घोडेस्वार तळात घुसले होते. जनावर उधळीत ते थेट संभाजीराजांच्या गोट्यात आले. पाय उतार होऊन तस्लीम देत त्यातील एकाने कमरेची थैली संभाजीराजांना देताना म्हटले, बधाई हो, फर्जंद हुआ. फर्जंद? सच? भोसलाई डोळे क्षणभर लखलखले. पुन्हा ठाव न लागणाऱ्या खंतेत डुंबून गेले. घोडेस्वाराच्या हातावर अंगठी पडली. थैली न खोलता चुकली पावले डेऱ्याकडे वळली. वऱ्हाड खानदेशाच्या मनसबदाराच्या गोटातून
तळभर शक्कर वाटली जाऊ लागली. श्रींच्या राज्याच्या पहिल्या नातवाच्या जन्माची साखर पठाण हाश्वांचे ओठ गोड करू लागली.